नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे जर्नल एंट्रीज फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स इफ दे वेर इश्यूड ॲट पार, ॲट प्रीमियम अँड ॲट डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट पार और ॲट प्रीमियम. म्हणजेच डिबेंचर जर आहे त्या किमतीला विकले असतील ॲट पार, जादा किमतीला विकले असतील ॲट प्रीमियम किंवा कमी किमतीला विकले असतील ॲट डिस्काउंट, आणि त्याची परतफेड करताना जर ॲट पार आहे तेवढीच करायची असेल किंवा ॲट प्रीमियम जादा करायचे असतील तर कोणत्या एंट्रीज होतात आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यासाठी मी एक इथं एक्झाम्पल घेतलाय. विकास लिमिटेड इश्यूड 10,000 12% डिबेंचर्स ऑफ ₹100 each repayable at the end of the 10th year. विकास लिमिटनं 10,000 डिबेंचर्स विक्रीसाठी काढलेत. त्याचं पर्सेंटेज आहे 12%. एका डिबेंचरची किंमत ₹100 आणि त्या डिबेंचरची परतफेड 10 वर्षानंतर करायचं आहे. पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विकास लिमिटेड presuming that first transaction काय बघा, they were issued at par and repayable at par. जर ते डिबेंचर्स आहे त्याच किमतीला विकले आणि त्याचे पैसे आहे तेवढीच परत करायचे असतील तर काय एंट्री होईल. मी याच्या एंट्रीज करून दाखवेन. जर्नल एंट्री ए ट्रान्झॅक्शनची एंट्री होईल. डिबेंचर्स आहे त्याच किमतीला विकले आहेत. बँक अकाउंट डेबिट 10,000 डिबेंचर्स इंटू ₹100. 10 लाख रुपये टू 12% डिबेंचर अकाउंट क्रेडिट. 10 लाख रुपये म्हणजे डिबेंचर्स जर आहे त्याच किमतीला विकले आणि त्याचे पैसे आहे तेवढेच परत करायचे असतील तर एंट्री बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर अकाउंट क्रेडिट. नॅरेशन बिंग 10,000 debentures were issued at par and repayable at par. त्यानंतर बी ट्रान्झॅक्शन आहे. they were issued at par and repayable at premium 10%. डिबेंचर्स आहे त्याच किमतीला विकलेले आहेत, मात्र त्याची रक्कम पेड करताना 10% प्रीमियम जादा रक्कम पेड करायचं आहे आणि जर्नल एंट्री होईल. रक्कम मिळणार आहे तेवढीच. बँक अकाउंट डेबिट 10,000 डिबेंचर्स इंटू ₹100, 10 लाख रुपीज. आणि डिबेंचरची रक्कम परत करताना 10% प्रीमियम जादा पेड करायचा म्हणजे तो 10% लॉस असेल. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 10,000 इंटू 10%. 10 रुपये लॉस येईल. 1 लाख रुपये डेबिट होतील टू 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. डिबेंचरला फेस व्हॅल्यू 10 लाख रुपये ट्रान्सफर होईल आणि 10% प्रीमियम टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. इथं प्रीमियम 1 लाख रुपये क्रेडिट केला जाईल. नॅरेशन बिंग 10,000 डिबेंचर्स वेर इश्यूड ॲट पार अँड रिपेएबल ॲट 10% प्रीमियम. त्यानंतर सी ट्रान्झॅक्शन आहे. they were issued at 10% डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट पार. इथं कंपनीनं डिबेंचर्स जर 10% डिस्काउंट विकले आणि त्याची रक्कम जर आहे तेवढीच परत करायची असेल तर जर्नल एंट्री डिबेंचरची रक्कम मिळणार आहे. बँक अकाउंट डेबिट 10,000 डिबेंचर्स इंटू 10% डिस्काउंट आहे. 10% रक्कम कमी मिळेल म्हणजे 10 रुपये कमी मिळेल. 90 रुपये. 10,000 गुणिले 90 9 लाख रुपये रक्कम मिळेल. बँक अकाउंट डेबिट 9 लाख रुपीज. डिस्काउंट आहे. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट अमाउंट 10,000 डिबेंचर्स इंटू ₹10 डिस्काउंट असेल 1 लाख रुपीज. त्यानंतर रिपेएबल ॲट पार आहे त्याच किमतीला त्याचे पैसे परत करायचे टू 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. फेस व्हॅल्यू डिबेंचरला ट्रान्सफर होईल 10 लाख रुपीज.
narration being 10,000 debentures were issued at 10% discount and repayable at par. सी ट्रान्झॅक्शन ची एंट्री आपण या ठिकाणी बघितल्या. त्यानंतर डी ट्रान्झॅक्शन आहे. They were issued at 10% discount and repayable at 15% premium. कंपनीने काय केले बघा, जर ते डिबेंचर 10% डिस्काउंट विकले आणि त्याची रक्कम परत करताना मात्र 15% प्रीमियम ज्यादा पेड करायचं आहे. जर्नल एंट्री होईल, रक्कम 10% कमी मिळणार आहे. बँक अकाउंट डेबिट 10,000 डिबेंचर्स इंटू 10% कमी 90 रुपये मिळतील, 9 लाख रुपये. 10% डिस्काउंट आहे. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 10,000 इंटू 10 रुपये डिस्काउंट असेल, 1 लाख रुपये डेबिट होतील डिस्काउंट. त्यानंतर डिबेंचरची रक्कम 15% 15 रुपये ज्यादा पेड करायचा आहे. लॉस असेल, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 10,000 डिबेंचर्स इंटू 15% 15 रुपये लॉस असेल, 1,50,000 डेबिट होतील. 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट फेस व्हॅल्यू 10 लाख रुपये क्रेडिट. आणि प्रीमियम सेपरेट टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 1,50,000 त्या ठिकाणी प्रीमियम क्रेडिट केला जाईल. नॅरेशन बीइंग 10,000 डिबेंचर्स वेअर इश्यूड ॲट 10% डिस्काउंट अँड रिपेबल ॲट 15% प्रीमियम. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आहे ई, त्याची एंट्री आपण बघूया. जर्नल एंट्री होईल, दे वेअर इश्यूड ॲट 10% प्रीमियम अँड रिपेबल ॲट पार. हे डिबेंचर्स 10% प्रीमियम ज्यादा किमतीने विकले आणि त्याची रक्कम मात्र आहे तेवढीच परत करायचं आहे. जर्नल एंट्री होईल, बँक अकाउंट डेबिट 10,000 डिबेंचर्स इंटू 10% रक्कम ज्यादा मिळणार म्हणजे 110 रुपये मिळतील, 11 लाख रुपये. 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट त्याची फेस व्हॅल्यू क्रेडिट होईल 10 लाख रुपये. आणि 2 प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. डिबेंचरचा प्रीमियम 1 लाख रुपये त्या ठिकाणी क्रेडिट होईल, 1 लाख रुपीज. नॅरेशन बीइंग 10,000 debentures were issued at 10% premium and repayable at par. अशी त्याची आपण एंट्री बघितली आहे. म्हणजेच इथं कंपनीनं जर डिबेंचर्स ॲट पार ॲट प्रीमियम ॲट डिस्काउंट इश्यू केले असतील आणि रिपेबल ॲट पार ॲट प्रीमियम असतील तर त्याच्या एंट्रीज आपण बघितल्या आहेत. विकास लिमिटेडचं एक तर एक्झाम्पल घेतलं होतं आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे जर 10,000 डिबेंचर्स वेगवेगळ्या प्रकारे विक्री केले ॲट पार ॲट प्रीमियम ॲट डिस्काउंट तर त्याच्या एंट्रीज कोणकोणत्या होतील आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितल्या. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. फर्स्ट होतं बघा, जर कंपनीनं ते डिबेंचर्स दे वेअर इश्यूड ॲट पार अँड रिपेबल ॲट पार म्हणजे आहे त्याच किमतीला विकले असतील आणि त्याची रक्कम सुद्धा आहे तेवढीच परत करायची असेल तर जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट 10,000 डिबेंचर्स ऑफ ₹100 each 10 lakh rupees to 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 10 लाख रुपये. सेकंड आहे दे वेअर इश्यूड ॲट पार अँड रिपेबल ॲट प्रीमियम ऑफ 10%. कंपनीनं ते डिबेंचर्स आहे त्या किमतीला विकल्यात मात्र रिपेबल करताना 10% प्रीमियम त्या ठिकाणी ज्यादा रक्कम परत करायचं आहे. जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट 10,000 into 100 10 लाख रुपये रक्कम मिळेल आणि 10 वर्षानंतर 10% रक्कम ज्यादा पेड करायचं. त्यामुळे लॉस असेल, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 10,000 into 10 1 lakh rupees टू 12% डिबेंचर्स फेस व्हॅल्यू 10 लाख रुपये आणि तो प्रीमियम क्रेडिट टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 1 lakh rupees आपण प्रीमियम क्रिएट केला आहे. त्यानंतर सी ट्रान्झॅक्शन्स दे वेअर इश्यूड ॲट 10% डिस्काउंट अँड रिपेबल ॲट पार.
जर कंपनीनं ते डिबेंचर्स 10% डिस्काउंट विकले आणि त्याची रक्कम ऍट पार आहे तेवढीच परत करायची असेल तर जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट 10% डिस्काउंट कमी रक्कम मिळेल 10,000 गुणिले 90 9 लाख रुपये मिळतील 10% डिस्काउंट दिलाय डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 1 लाख रुपीज येईल 10,000 गुणिले 10 रुपये डिस्काउंट टू 12% डिबेंचर्स फेस व्हॅल्यू 10 लाख रुपये तिथं क्रेडिट होईल. त्यानंतर डी ट्रान्झॅक्शन्स दे वेर इश्यूड ॲट 10% डिस्काउंट अँड रिपेबल ॲट 15% प्रीमियम. जर कंपनीनं ते डिबेंचर्स 10% डिस्काउंटनं इश्यू केले आणि त्याची रक्कम पेड करताना मात्र 15% प्रीमियम द्यायचं असेल तर एंट्री. बँक अकाउंट डेबिट 10% डिस्काउंट आहे 10 रुपये कमी मिळतील 10,000 गुणिले 90 9 लाख रुपये मिळतील डिस्काउंट 10 रुपये डेबिट होईल 10,000 गुणिले 10 डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 1 लाख रुपये. त्यानंतर 10 वर्षानंतर 15% रक्कम जादा पेड करायचं आहे लॉस आहे लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 10,000 गुणिले 15 1,50,000 टू 12% डिबेंचर्स फेस व्हॅल्यू 10 लाख आणि तो प्रीमियम क्रेडिट टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 1,50,000. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन आहे दे वेर इश्यूड ॲट 10% प्रीमियम अँड रिपेबल ॲट पार. कंपनीनं जर ते डिबेंचर्स प्रीमियम 10% जादा किमतीनं विकले आणि त्याची रिफंड किंवा परत करताना जर आहे तेवढंच करायचं असतील तर एंट्री बँक अकाउंट डेबिट इथं 10% जादा मिळेल 110 रुपये मिळतील 11 लाख रुपये टू 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 10 लाख रुपये फेस व्हॅल्यू आणि एक्स्ट्रा प्रीमियम टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 1 लाख रुपीज. म्हणजे कंपनी डिबेंचरची विक्री वेगवेगळ्या प्रकारे करू शकते त्याचे एक्झाम्पल घेऊन आपण इथं एंट्रीज बघितलेल्या आहेत. थँक्यू.